सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। राजगुरुनगर येथील 2 सख्या बहिणींच्या हत्याकांडातील पीडित कुटुंबाला रोख 5 लाख रुपयांची केली आर्थिक मदत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली। पुणे म्हाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पीडित कुटुंबांची राजगुरुनगर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मदत केली। सुपूर्त गुन्हेगाराला फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळावी यासाठी महायुती शासनाकडून आवश्यक सर्व मदत उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही आढळराव पाटील यांनी दिली आहे। सगळ्या नागरिकांचं मन हेलावून गेलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये अतिशय दुःखद अवस्थेमध्ये असणाऱ्या ह्या कुटुंबाला आर्थिक मदत तातडीची होणं गरजेचं आहे। आपण मंगे चिवटेंशी बोललात, मंगे चिवट्यांनी माझं बोलणं झालं। त्यानंतर रात्री मंगे चिवटे एकनाथ शिंदे साहेबांशी बोलले। शिंदे साहेबांनी मला रात्री फोन झाला, परंतु अर्धवट तो फोन कट झाला कारण ते श्रीनगरला होते। सकाळी माझा सविस्तर फोन झाला आणि मला त्याने सांगितलं की 5 लाख रुपये तातडीनं त्या कुटुंबाला द्या, त्या कुटुंबाला आमच्या संवेदना त्यांच्यापर्यंत पोचवा, जी काही शासकीय मदत लागेल ती मी देईल, पण ही आताची 5 लाख रुपयाची मदत ही माझी वैयक्तिक मदत आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। त्याप्रमाणे मी आणि जिल्हा प्रमुख आमचे अरुणराव गिरे, भगवान पोकरकर, सागर काजळे आम्ही सगळे इथं आलो आणि ती मदतीचं वाटप या ठिकाणी झालेलं आहे। आता नुसतं 5 लाख दिले म्हणून झालं असं नाही, त्यांच्या अनेक समस्या आहेत। ह्या कुटुंबाला, त्यांच्याबरोबरच्या काही अजून कुटुंबांना घरकुल योजनेमधून राजगुरुनगर शहर असेल, चाकण शहर असेल किंवा सातकरवाडी, सातकरस्थळ त्या ठिकाणी घरं असतील ही देण्याचा प्रयत्न आमचा राहील, कारण ही आमच्या स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे। उदाहरणार्थ जिल्हाधिकारी असेल, जेडपीचे CEO असतील, आम्ही सगळी गोष्ट आमच्या परीनं इथं पार पाडू। पण मूळ समस्या ज्या आहेत त्या ह्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळण्यासाठी त्या नराधमाला फाशीची शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅकवर ही केस घेण्यासाठी माझा आग्रह राहील। सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्यासुद्धा कानावर ही गोष्ट मी घातलेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात अशा घटना घडतात त्यावेळेला पीडितांना मदत करण्यासाठी ते कायम अग्रभागी असतात। गेले काही दिवस ते श्रीनगरच्या दौऱ्यावर असल्यामुळं त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यांच्या PSC त्यांनी शिंदे साहेबांच्या कानावर घातलं। शिंदे साहेबांनी मला रात्री फोन केला, ते थोडक्यात फोन कट झाला। सकाळी परत फोन केला, मला सांगितलं की त्या पीडित कुटुंबाला माझ्या वतीनं तुम्ही 5 लाख रुपये देऊन या, मी तुम्हाला मुंबईला आल्यावर देतो। तर ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं त्या पीडित कुटुंबाला त्यांची वैयक्तिक मदत आहे, ती सरकारची नाही। सरकारच्या मदतीसाठी नीलमताईंनी शब्द दिलेला आहे, हा 40 किंवा जे काही नियमात बसेल त्याप्रमाणे आपण त्याचा पाठपुरावा करू। सिद्धेशला घ्या ना।